भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात खरातने महिलांना संमोहित करून लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले असं बोललं जातं. पण खरंच संमोहनाचा वापर करून महिलांचं लैंगिक शोषण करता येतं का? तर याचं उत्तर आहे नाही. मग या महिला 10वी फेल भोंदू खरातच्या आहारी गेल्या कशा? एखाद्या व्यक्तीला संमोहित करून तिचा पूर्णपणे ताबा घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याकडून काहीही करून घेता येतं. हा संमोहनासंबंधी सर्वात मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात संमोहन ही सहकार्यावर आधारित मानसिक प्रक्रिया आहे. तसेच संमोहित व्यक्तीची निर्णय क्षमता संमोहनाने पूर्णतः नाहीशी होत नाही. संमोहित व्यक्ती ठराविक मर्यादेबाहेरील सूचनांना विरोध करू शकते. त्यामुळे संमोहनाचा वापर करून एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध कपडे काढायला लावणे, तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हे अशक्य आहे. मग महिला या भोंदूला बळी कशा पडल्या? तर याचं उत्तर आहे भीती. मानसशास्त्रात भीती ही मानवी मनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी भावना मानली जाते. याच भीतीचा योजनाबद्ध वापर खरातसारखे भोंदूबाबा करून घेतात. खरातकडे येणाऱ्या महिलांच्या मनात सुरुवातीपासूनच भीती निर्माण केली जात असे. माझं ऐकलं नाही तर तुमचं नुकसान होईल, कुटुंबातील व्यक्तीचं बरं वाईट होईल, अपशकुन होईल, अशा प्रकारच्या सूचनांनी महिलांच्या मनात भीती निर्माण केली जाईल. या भीतीमुळे महिलांची तर्कशक्ती, निर्णय क्षमता, सतसत विवेकबुद्धीची कार्यक्षमता कमी होईल. आधीच या महिला एखादी समस्या घेऊन या भोंदूबाबाच्या आधाराला येत. त्यात नव्याने घातलेल्या भीतीमुळे या महिला निर्णय घेताना सारासार विचार करण्यापेक्षा तात्काळ उपाय शोधत. याचाच गैरफायदा खरात घेत असे. भीतीमुळे व्यक्ती अधिक आज्ञाधारक बनते. या अवस्थेत योग्य अयोग्य विचार करत नाही. यामुळे भोंदूचे नियंत्रण वाढते. संकटापासून वाचायचं असेल तर मी सांगतोय तसंच कर, सगळं ठीक होईल, आणि नाही केलंस तर काहीतरी भयंकर होईल आणि त्याला सर्वस्वी तू जबाबदार राहशील. अशी भीती घालून खरात महिलांना लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडते. लैंगिक संबंध ठेवताना पूर्णपणे मला समर्पित हो, मनात कसलीही शंका ठेवू नको, अशा सूचनांमुळे महिला खरातला प्रतिसाद देत असाव्यात. या विधीबद्दल कोणाला काही सांगू नको, नाहीतर अपशकुन होईल, अशी भीती घालून कुटुंबापासून, समाजापासून त्यांना दूर करीत. यामुळे त्या एकट्या पडत आणि पूर्णपणे खरातवर अवलंबून राहिल्याने शोषणाला बळी पडत. 21व्या शतकातही आपल्या समाजातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात खरातसारख्या भोंदूच्या शोषणाला बळी पडतात. यात दोष फक्त या महिलांचा नाही, तर त्यांना देवभोळ बनवणाऱ्या त्यांच्या आई वडिलांचा, कुटुंबाचा आणि पर्यायानं आपल्या संपूर्ण भारतीय समाजाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा.